जालन्याच्या मनपा निवडणुकीच्या निकालावर माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांची शेरोशायरी करत प्रतिक्रिया. गोरंट्याल यांनी आपल्या शेरोशायरीतून आमदार अर्जुन खोतकरांना डिवचले. आता जालना जिल्हा परिषदेवरही भाजपचा भगवा झेंडा फडकणार. गोरंट्याल यांची प्रतिक्रिया. जालना मनपा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलास गोरंट्याल यांच्याशी संवाद साधला. जालना मनपा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशावर फडणवीस यांनी गोरंट्याल यांचं केलं अभिनंदन. मला जनतेने न्याय दिला. गोरंट्याल, आम्ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला. गोरंट्यालांचा शिंदे सेनेवर निशाणा. मला जे नगरसेवक सोडून गेले आता ते सगळे पडले. गोरंट्याल. आज दिनांक 16 शुक्रवारी रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या मनपा निवडणुकीच्या निकालावर माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांनी शेरोशायरी करत प्रतिक्रिया दिली. गोरंट्याल यांनी आपल्या शेरोशायरीतून आमदार अर्जुन खोतकरांना डिवचले आहे. तसेच आता जालना जिल्हा परिषदेवरही भाजपचा झेंडा फडकणार असा विश्वास गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान जालना मनपा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलास गोरंट्याल यांच्याशी फोनवरून संवाद साधत जालना मनपा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशावर फडणवीस यांनी गोरंट्याल यांचं अभिनंदन केलं. दरम्यान मला जनतेने न्याय दिला असं म्हणत आम्ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असा निशाणा गोरंट्याल यांनी शिंदे सेनेवर साधलाय. तसेच मला जे नगरसेवक सोडून गेले आता ते सगळे पडले असं म्हणत गोरंट्याल यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. निवडून तर माझे आले त्याच्यापेक्षा जास्त जे मला सोडून शिवसेनेत प्रवेश केले आणि बडे बडे दावे करत होते असे तसे, मी नाव घेत नाही ते लोकांचं, पण ते सर्वांना जनताने पाडले. बरं, फार मोठ्या प्रमाणात त्याला पाडला. मी म्हणून देवाचा आणि ईश्वरचा धन्यवाद करतो. फक्त एकच शेर म्हणतो, मतलब के है यार मगर दिल के सब काले है. मतलब के है यार मगर सब दिल के काले है. मौका मिलते ये सब डसने वाले हैं. किसमें कितना जहर है ये हमको मालूम है कि सबसे ज़्यादा सांप स्ट्रॅटेजी अशी होती. सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा आदेश होता, बावनकुळे साहेबांचा आदेश होता, दानवे साहेब केंद्रीय मंत्री नारायण साहेब, संतोष दानवे आणि भास्कर आंबे आणि आम्ही असं ठरवलं होतं की आपल्याला वाटतंय की भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता काढणार. कारण आम्ही जेव्हा शिवसेनासोबत बसतो तर आम्हाला दिसलं होतं त्यांच्याकडे उमेदवारच नाही. आणि आम्ही जिथं ग्राउंड तयार केलं होतं आमच्या नगर, तिथंच ते मागतं. मला कळलं होतं की अरे समथिंग इज रॉंग, कुठं तुम्ही गेलं तो आहे. तर मग त्यांनी आम्हाला नाही म्हटलं तर आम्ही पण तोडून टाकले. पण त्याच्यानंतर असं वाटत होतं की काय होणार, पण परफेक्ट आम्ही करेक्ट कार्यक्रम केला. करेक्ट म्हणतात ना, करेक्ट कार्यक्रम त्याचा केला. ॲक्च्युअल आमच्याकडून आमचे 2-3 मिस झाले. ते आमची चूक आहे. कुठं आम्ही तरी पडलो ना, 45 तर आणणारच होतं मी. ठीक आहे, काही तिकीट वापरलं सोनू सामन्यात 100% हा निवडून येणार होता, तर त्याचं तिकीट आपलं असं 3-4 जाऊ दे, ते सोडून द्या. पण मी एक सांगतो, जनता आणि देव मला न्याय दिलेला आहे. आणि मला सोडून जे नगरसेवक गेले, जे ते सर्व पडले ह्या देखील भारतीय जनता पार्टीला, भारतीय जनता पार्टी, ओनली फॉर भारतीय जनता पार्टी. नरेंद्र मोदी साहेबांना जातो, देवेंद्र भाऊला जातो, बावनकुळे साहेबांना जातो, आपले रावसाहेब दानवे साहेबांना जातो, लोणीकर साहेबांना जातो, संतोष दानवेला साहेब जातो, नारायण कुचेला जातो, भास्कर आबाला जातो आणि मला थोडा जातो. कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यावर एक चांगला विश्वास दाखवला होता आणि तुमचं ऐकलं गेलं होतं युतीच्या बैठकाबाबत. काय सांगाल? आता त्यांनी मला विश केलं आणि मला तेव्हा सांगितलं की जिम्मेदारी तुमची मोठी आहे. दानवे साहेबांवर तुझ्यावर मोठी बबन लोणीकर सर्वांनी जिम्मेदारी. तुम्हाला कोणत्या परिस्थितीतून 40पेक्षा आलं, मी 45 आकला दिलं. मी चुकलो, आज बोललो साहेब माफ करा, थोडा 3-4 लोक आमचे निवडून नाही आले, पण 41 आले. मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालंय, काय बोलले? अभिनंदन केलं. थँक्यू.